मित्रांनो, आज मला माझ्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलायचं आहे, जिने सो कॉल्ड बॉलिवूड ॲक्टर्स असलेल्या नेपो किड्सच्या तोंडावर चपराक घेऊन आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे। मी बोलत आहे अभिनेत्री राधिका आपटेबद्दल। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, राधिका आपटेचं चित्रपटसृष्टीसोबत काही नातं नसताना तिने आपलं स्वतःचं एक मोठं नाव बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये तयार केलेलं आहे। राधिका आपटेचा जन्म झाला 7 सप्टेंबर 1985 रोजी वेल्लोर येथे। त्यावेळेस त्यांचे वडील चारुदत्त आपटे हे न्यूरोसर्जन होते। पुढे ते चारुदत्त आपटे पुण्यामध्ये स्थायिक होऊन सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन देखील झाले। मित्रांनो, राधिका आपटेची आई या गृहिणी आहेत। घरामध्ये शिक्षणाचं वातावरण असल्यामुळे राधिका आपटेलाही शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं। त्यामुळे राधिका आपटे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंटमधून पदवी प्राप्त केली। त्याचप्रमाणे तिने कथ्थकचं प्रशिक्षण देखील घेतलं होतं। राधिका आपटे आपल्या कॉलेज जीवनामध्ये पुण्यामध्ये बरेचसे थेटकाचे प्रयोग करायची। अशाच एका ब्लॅक फेम नाटकामध्ये त्यांच्यावर नजर पडली बॉलिवूड ॲक्टर रोहित भिसे यांची। आता रोहित भिसे यांनी राधिका आपटेला रेकमेंड केले का बंगाली चित्रपटासाठी, ज्याचं नाव होतं अँथनी। आता हा अँथनी बंगाली चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला आणि पुढे जाऊन त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। यामुळेच राधिका आपटे अजून जरा प्रकाशझोतामध्ये आली। घो मला असला हवा हा राधिका आपटेचा पहिला मराठी चित्रपट, त्यातली त्यांची सावित्री ही भूमिका सर्वांना खूप आवडली। मित्रांनो, राधिका आपटेचं काम मला एवढं आवडतं की मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे। आणि राधिका आपटेचा नुकताच आज चित्रपट येतोय, आयरिश चित्रपट येतोय सिस्टर मिडनाईट। हा चित्रपट मला माहिती नाही इंडियामध्ये रिलीज होईल का नाही याची शक्यता कमी आहे, पण OTTवर हा चित्रपट नक्कीच येणार आहे। बाफ्टा फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटांना नॉमिनेशन सहित भेटलेलं आहे। पुढे राधिका आपटेनं ब्रिटिश म्युझिशियन बेनेडिक्ट टेलर सोबत आपलं लग्न केलं आणि ती आता लंडनमध्ये बऱ्यापैकी स्थायिक आहे। नुकताच राधिकाने आपल्या एका मुलाला देखील जन्म दिलेला आहे। त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत। राधिका आपटेच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर अक्का नावाची वेब सिरीज येत आहे राधिका आपटेची। त्या कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत असणार आहेत। मित्रांनो, माहिती आहे कीर्ती सुरेश साऊथमधलं खूप मोठं नाव आहे आणि ही वेब सिरीज निर्मिती करत आहे यशराज फिल्म स्टुडिओ। आणि अक्का म्हणजे मराठी शब्द ना, अक्का म्हणजे मोठी बहीण आपण असं म्हणतो अक्काला जनरली उद्देशून। आता ह्या चित्रपटाची कथा अशी आहे की हे एक काल्पनिक शहर आहे आणि या शहरामध्ये ह्या अक्का डॉन असतात आणि ह्या अक्का पूर्ण आपला एरिया चालवत असतात। म्हणजे विचार करा यार, काय भारी भारी कंटेंट येत आहेत। आणि त्याचप्रमाणे राधिका आपटे नेहमी आपल्या स्क्रिप्टबद्दल आपल्या स्टोरीबद्दल निवडक असते, आपल्याला माहितीच आहे। चांगल्या स्क्रिप्ट ते करतात। त्या आपल्याला बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसल्या, अंधाधुन होता, फोबिया होता, वेब सिरीजमध्ये त्यांचा डंका आहेच, लव्ह स्टोरीजमधून त्या आपल्यास भेटीला आल्या। तर नक्कीच राधिका आपटेंनी अनेक मराठी चित्रपट करावे अशी मराठी प्रेक्षकांची इच्छा असेल, माझी देखील तशीच इच्छा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत बघत राहा सॅम सुरोस यूट्यूब चॅनल। थँक्यू, धन्यवाद।